थोड्याच वेळामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं जाणार आहे। मुंबईच्या जे रुग्णालयामध्ये हे पोस्टमॉर्टम होतंय। पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह हा कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल अशा स्वरूपाची माहिती आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील नराधम अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर करण्यात आलेला आहे। तर मुंबईमधनं याच प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट पुढे येते आहे। थोड्याच वेळामध्ये अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे। जे रुग्णालयामध्ये हे शवविच्छेदन होणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या जे रुग्णालयातनं आपल्या सोबत आहेत। निखिल, अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। कशी सज्जता, एकूणच कशी खबरदारी जे रुग्णालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते? नक्कीच आता आपण जे रुग्णालयाच्या बाहेर आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणाहून कोणालाही आतमध्ये सोडण्यात येत नाहीये, परंतु अक्षय शिंदे याचा पोस्टमॉर्टम आहे तो थोड्या वेळात तो सुरू होणार असून यावेळी संपूर्ण जी फॉरेन्सिक टीम आहे, वकिलांची टीम, त्यासोबतच तज्ज्ञ डॉक्टर आणि पोलिसांच्या समोर हा संपूर्ण शवविच्छेदन होणार आहे। प्रामुख्याने हे शवविच्छेदन होताना व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केली जाणार आहे आणि याचसाठी अक्षय यांच्या घरातील एका व्यक्तीला देखील म्हणजे त्याच्या भावाला देखील बोलवण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर आज सकाळी 5:45 वाजता कळवा रुग्णालय या ठिकाणी आहे तो पंचनामा आहे करण्यात आलेला आहे आणि त्याचसाठी मुंब्रा पोलीस आहेत ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर पंचनाम्याचा अहवाल घेऊन आणि हाच पंचनाम्याचा अहवाल सर्वप्रथम आहे तो डॉक्टरांना दिला जाईल आणि त्याच्या माध्यमातून जो पुढील शवविच्छेदन आहे त्याला सुरुवात केली जाईल। या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर 2 ते 3 तास वेळ आहे तो लागणार आहे, परंतु शवविच्छेदनाचा अहवाल आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण ज्यावेळी एन्काउंटर झाला त्यावेळी काय परिस्थिती होती आणि नक्की कुठे गोळी लागलेली आहे आणि किती जखमा अक्षय शिंदेच्या अंगावरती आहेत हे देखील या माध्यमातून समजेल आणि अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला ती वेळ देखील या अहवालाच्या माध्यमातून समजण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे 2 ते 3 तासामध्ये येता हा संपूर्ण अहवाल आहे तो पुढे येईल, डॉक्टरांच्या माध्यमातून हे सांगण्यात येईल। त्यानंतरच ही संपूर्ण एन्काउंटरची प्रोसिजर झाल्याच्या नंतर शवविच्छेदनामध्ये काय उघडकीस येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, परंतु डॉक्टरांचा अहवाल हा खूप महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातोय।